7 पर्यंत काल आपण पार्ट 1 मध्ये म्हणजे पार्ट 2 मध्ये क्वेश्चन नंबर 6 पर्यंत सोडवली होती. आता क्वेश्चन नंबर 7 पर्यंत आपल्याला सोडवायचा आहे. 7 क्वेश्चन दिलेला, पार्टिकल मूव्स अलॉंग द कर्व y 6y is equals to x square plus 2. Find the point on the curve at which y coordinates is changing 8 times as fast as the x coordinate. तर इथे एक मिस्टेक झालेली आहे, प्रिंट मिस्टेक. इथे एक्स स्क्वेअर न लागता कर्वच्या इक्वेशन मध्ये एक्स क्यूब पाहिजे. एक्स क्यूब असेल तरच आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. तर त्यानुसारच आपण त्याला सॉल्व्ह करणार आहोत. आणि जो पॉईंट दिलेला आहे कर्वचा, त्याचा वाय कोऑर्डिनेट दिलेला आहे चेंजिंग 8 टाइम्स ॲज फास्ट ॲज एक्स कोऑर्डिनेट. तर त्यानुसार आपण त्याला सॉल्व्ह करणार आहोत. दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार क्वेश्चन नंबर 7 मध्ये जो त्याचा कोऑर्डिनेट दिलेला आहे तो लिहून घेऊया आपल्याला की वाय कोऑर्डिनेट changes 8 times as fast as x coordinate. x coordinate नुसार तो चेंज होता है. त्या इन्फॉर्मेशन नुसार x y ची व्हॅल्यू जी येईल ही 8x येईल. याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x तर आपल्याला त्यांच्यामधला डिफरन्स कळून जाईल की तो किती रेटनं चेंज होत आहे. तर dy बाय dx इज इक्वल्स टू 8 कॉन्स्टंट बाय डिफरन्सिएशन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजेच dy बाय dx ची व्हॅल्यू मिळाली 8. या व्हॅल्यूची आपल्याला समोर गरज आहे म्हणून ती व्हॅल्यू आपण तसंच पुट करूया, तसंच ठेवूया. आता नेक्स्ट मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे इक्वेशन ऑफ कर्व. त्या इक्वेशन ऑफ कर्व नुसार आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर बघा, इक्वेशन ऑफ कर्व मध्ये ही व्हॅल्यू पुट करायची आहे नंतर. तर इक्वेशन ऑफ कर्व जे दिलेलं आहे ते थोडी मिस्टेक आहे, त्यामध्ये बुकमध्ये मिस्टेक दिलेली आहे. जर स्क्वेअर घेतला तर येणार नाही. ते आहे 6y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर आहे, परंतु आपल्याला क्यूब घ्यायचा आहे प्लस 2. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर 6 dy बाय dx इज इक्वल्स टू डिफरन्सिएशन ऑफ एक्स क्यूब प्लस डिफरन्सिएशन ऑफ 2. 6 dy बाय dx इज इक्वल्स टू एक्स क्यूबचं डिफरन्सिएशन 3x स्क्वेअर प्लस 0, म्हणजेच येईल 6 dy बाय dx इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर. आता dy बाय dx ची व्हॅल्यू जी आपण काढली होती 8 इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर. 6 8 48 इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर. 3 इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल. 48 अपॉन 3 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू येईल 16. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर एक्सची व्हॅल्यू येईल प्लस -4. आता एक्सच्या व्हॅल्यू 2 आल्या, आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी एक्सच्या ज्या 2 व्हॅल्यू आल्या त्या इक्वेशन ऑफ कर्व मध्ये पुट करून वायच्या सुद्धा 2 व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू. एक्सच्या आपल्याला 2 व्हॅल्यू मिळाल्या. एक व्हॅल्यू मिळाली एक्सची आपल्याला x इज इक्वल्स टू 4 आणि दुसरी मिळाली x इज इक्वल्स टू 4 आणि x इज इक्वल्स टू -4. इक्वेशन जे दिलेलं आहे कर्वचं ते आहे 6y इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस 2. एक्सची व्हॅल्यू ठेवूया इथं 6y इज इक्वल्स टू 4चा क्यूब प्लस 2. 6y इज इक्वल्स टू 4चा क्यूब 64 प्लस 2. 6y इज इक्वल्स टू 66. y इज इक्वल्स टू 66 अपॉन 6. y इज इक्वल्स टू 11. एक y ची व्हॅल्यू ही मिळाली. सिमिलरली इथं इक्वेशन ऑफ कर्व आहे 6y इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस 2. 6y इज इक्वल्स टू -4चा क्यूब प्लस 2. 6y इज इक्वल्स टू -64 प्लस 2. 6y इज इक्वल्स टू -62 इज इक्वल्स टू y -62 अपॉन 6. 6 ने जर भाग दिला याला y इज इक्वल्स टू 6 1 जा 6. तर याला भाग जाईल 6 1 जा 6. पॉईंटमध्ये आन्सर येईल -62 ला जर 6 चा भाग दिला तर इथं 0. 2 ला जर दिला तर 0चा भाग 0चा दिल्यानंतर 20.63 जा 18, म्हणजे 10. y इज इक्वल्स टू -10.3 हे आन्सर येईल. अशा 2 वायचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 7 होईल सॉल्व. क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करायचा आहे. अ स्पेरिकल सोप बबल इज एक्सपांडिंग सो दॅट इट्स रेडियस इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 0.02 centimeter per second. At what rate is the surface is increasing when its radius is 5 centimeter. आता याला सॉल्व करायचं आहे. याला सॉल्व करण्यासाठी आपल्याला डिफरन्सिएशनचा यूज करायचा आहे. तर एक बबल आहे समजा हा, आणि हा बबल इन्क्रीज होत आहे. हा बबल काय होत आहे, वॉटर बबल. त्याचा रेट इन्क्रीज होत आहे. त्याचा रेट दिलेला आहे, त्याची रेडियस जी इन्क्रीज होत आहे त्याचा रेट दिलेला आहे आपल्याला, की तो बबल स्लोप इन्क्रीज कोणत्या रेटनं होत आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच रेट ऑफ इन्क्रीजिंग रेडियस is
dr अपॉन dt विथ रिस्पेक्ट टू टाइम होईल, तो दिला 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. त्यानंतर रेडियस सुद्धा दिलेली आहे इन्फॉर्मेशन नुसार. रेडियस दिलेला आहे 5 सेंटीमीटर. आपल्याला सांगायचं आहे रेट ऑफ सरफेस एरिया ॲट व्हॉट रेट, कोणत्या रेटवर तो इन्क्रीज होत आहे ते आपल्याला सांगायला सांगितलेलं आहे. तर जो सरफेस एरियाचा फॉर्म्युला असतो, सरफेस एरिया ऑफ स्पेरिकल बबल, तुम्हाला हे फॉर्म्युले लर्न करायचे जे तुम्हाला 10th मध्ये 11th मध्ये मिळून जाईल, इज इक्वल्स टू 4πr स्क्वेअर. तर याला आपण डिफरन्शिएट करणार आहोत, याला सरफेसला एस म्हणूया, 4πr स्क्वेअर. डिफरन्शिएट जर केलं विथ रिस्पेक्ट टू टी, कारण की टाइम सोबत तो चेंज होईल, ds अपॉन dt इज इक्वल्स टू 4π कॉन्स्टंट डिफरन्शिएशन ऑफ r स्क्वेअर. तर 4π 2r dr अपॉन dt. तर 4π इंटू 2, r ची व्हॅल्यू 5, dr अपॉन dt ची व्हॅल्यू जी आहे ती आहे 0.02 सेंटीमीटर जी आहे दिलेली ती. याला सॉल्व्ह केल्यानंतर 4 2 जा 20π इंटू 0.02. तर या 0.02 ला आपण लिहू शकतो 20π इंटू 2 अपॉन 100. म्हणजे याला कन्वर्ट केलं. आता कन्वर्शन केल्यानंतर त्याचा जो व्हॅल्यू येईल ds अपॉन dt ते बघा काय येईल, 20 ना भाग जातो, 21 जा 20, 25 जा. तर आपल्याला काय मिळते, 2/5π या फॉर्मॅटमध्ये तो मिळतो. इथं मिस्टेक झालेली आहे, ती मिस्टेक म्हणजे 5 2 जा 10, 10 4 जा 40, इथं 40 पाहिजे आणि 40/100 या फॉर्मॅटमध्ये येईल. 40/100 जर घेतला आपण तर 40/100 डिवाइड केले, याला 2 भाग जातो, यालाही 2 भाग जातो, किंवा दोघंही कशाच्या टेबलमध्ये 20च्या. तर हे काय येईल, 22 जा आणि हे 25 जा आणि 2 इंटू 2π/5. तर हे 4π/5. 4ला जर भाग दिला त्याचा येईल 0.8π. आणि जो सरफेस एरिया आहे तो सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये घेतो, सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड या फॉर्मॅटमध्ये विथ रिस्पेक्ट टू टाइम. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 8 होतो सॉल्व. 9 नंबरचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितला, ज्यामध्ये दिलेला आहे द सरफेस एरिया ऑफ स्पेरिकल बलून इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ॲट व्हॉट रेट द व्हॉल्यूम ऑफ बलून इज इन्क्रीजिंग वेन इट्स रेडियस ऑफ द बलून इज 6 सेंटीमीटर. तर रेट करायला सांगितलं, व्हॉल्यूम किती रेटने चेंज होत आहे ते फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. 9 नंबरच्या क्वेश्चनमध्ये चेंजिंग सरफेस एरिया आपल्याला दिलेला आहे, म्हणजेच ds अपॉन dt ची व्हॅल्यू सांगितलेली आहे, ते त्यांनी सांगितली 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. त्यानंतर त्यांनी रेडियस सुद्धा आपल्याला दिलेली आहे. तर रेडियस जे सांगितली त्यांनी ते दिलेली आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला त्या स्टेटमेंटवरून क्वेश्चन मधल्या दिलेल्या इन्फॉर्मेशन बाहेर काढता आला पाहिजे. त्यानंतर त्यांनी व्हॉल्यूम कशा रेटनं चेंज होत आहे ते फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, आणि ते फाइंड आउट करूया आपण आणि त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. व्हॉल्यूम ऑफ स्पियर आपल्याला माहिती आहे, त्याचा फॉर्म्युला आहे 4/3πr³. हा फॉर्म्युला आहे. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू टाइम. व्हॉल्यूम व्ही न डिनोट करतो आपण. तर विथ रिस्पेक्ट टू टाइम जर याला आपण डिफरन्शिएट केलं, व्ही इज इक्वल्स टू 4/3πr³ ला, तर dv अपॉन dt 4/3 आणि पाय बाहेर निघेल, डिफरन्शिएशन ऑफ r³ विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर 4/3πr³ डिफरन्शिएशन 3r² इंटू dr अपॉन dt. या फॉर्मॅटमध्ये ज्या ज्या इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे त्या इन्फॉर्मेशन पुट करूया. dv अपॉन dt दिलेला आहे पाय 3r², dr अपॉन r ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ती आहे 6, तर 6चा स्क्वेअर, आणि dr अपॉन dt ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही, ते जसच्या तशी. तर हा 3 गेट कॅन्सल होऊ शकतो, कॅन्सल करून देऊ. 4π इंटू 6चा स्क्वेअर 36 इंटू dr अपॉन dt. dv अपॉन dt ची व्हॅल्यू याला इक्वेशन नंबर 1 देऊ. आता आपल्याला जे त्यांनी सरफेस एरिया चेंज होत आहे ते सांगितलेलं आहे, त्यावरून dr अपॉन dt ची व्हॅल्यू काढूया आणि ती इथं पुट करूया, म्हणजे आपला क्वेश्चन होईल सॉल्व. तर सरफेस एरिया ऑफ स्पेरिकल बबलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तर सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे सरफेस एरिया ऑफ स्पियर और स्पेरिकल बबल इज 4πr². याला एस म्हणू शकतो 4πr². डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्टिव्ह टाइम.
तर ds अपॉन dt इज इक्वल्स टू 4 पाय आर स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2r dr अपॉन dt. तर याची व्हॅल्यू जी आहे ती आहे आपल्याकडे 2, 4 पाय इंटू 2 इंटू आरची व्हॅल्यू 6 इंटू dr अपॉन dt. तर ही सगळी इन्फॉर्मेशन इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड होईल. 2 अपॉन 2 इंटू 4 पाय इंटू 6 इज इक्वल्स टू dr अपॉन dt. इथला टू गेट कॅन्सल. 1 अपॉन 4 आणि 6 4 6 जा 24 इज इक्वल्स टू dr अपॉन dt. ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू. म्हणजेच आपल्याला मिळेल dv अपॉन dt इज इक्वल्स टू 4 पाय इंटू 36 इंटू 1 अपॉन 24 पाय. तर इथला पाय इथल्या पायसोबत कॅन्सल. 4 1 जा 4 4 6 जा 26 आणि 6 न 6 ला भाग दिला तर 6च येईल. तर dv अपॉन dt इज चेंजिंग इंटू 6 सेंटीमीटर क्यूब पर सेकंद. जो सरफेस असतो सरफेस एरिया तो आपण सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद दाखवतो आणि व्हॉल्यूम जर असतो तो व्हॉल्यूम आपण सेंटीमीटर क्यूब पर सेकंद डिनोट करतो. तर इथं म्हणून सेंटीमीटर क्यूब पर सेकंद. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 9 होतो सॉल्व. 10 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे ज्यामध्ये सांगितलं इफ ईच साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ √2 सेंटीमीटर पर सेकंड फाइंड द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ इट्स एरिया वेन इट्स साइड्स ऑफ लेंथ 3 सेंटीमीटर. तर त्यांनी सांगितलं इक्विलॅटरल ट्रायंगल आहे त्यामध्ये त्यांची रेट दिलेला आहे चेंजिंग साईडचा आणि लेंथ सुद्धा सांगितलेली आहे. तर क्वेश्चन मध्ये एक इक्विलॅटरल ट्रायंगल असेल समजा हा. तर इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये आणखी तर तो इक्विलॅटरल ट्रायंगल इन्क्रीज होत आहे असं जर आपण कन्सिडर केला की त्याचे जे इक्विलॅटरल ट्रायंगलचे जे रेट चेंजिंग रेट जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करता येतो. त्याच्यासाठी त्याची साईड सुद्धा सांगितली आहे. साईड आपण एलने डिनोट करू शकतो इक्विलॅटरल ट्रायंगलची. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये सगळ्या साईड कशा असतात इक्वल असतात. तर तिनेही इक्वल दाखवल्या. हा जो चेंजिंग रेट आहे तो दिलेला आहे त्यांनी. तर तो आपण लिहून घेऊया. द each side of equilateral triangle increases the increasing rate of each side of equilateral triangle is dl upon dt is equals to त्यांनी सांगितलेलं आहे √2 सेंटीमीटर पर सेकंद. आणि त्यानंतर विथ रिस्पेक्ट टू टाइम मध्ये चेंज होत आहे आणि त्यांची लेंथ सुद्धा दिलेली आहे. साईड जी दिलेली आहे ती आहे L इज इक्वल्स टू 3 सेंटीमीटर. आणि आपल्याला त्यांच्या एरियाचं जे सांगितलं आहे आपल्याला फाइंड करायला सांगितलं रेट ऑफ इन्क्रीज ऑफ इट्स एरिया. तर एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज तो माहिती पाहिजे. तो माहिती असेल तर आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तो दिलेला आहे √3 अपॉन 4 इंटू साईड स्क्वेअर. तर इथं जे दिलेली आहे त्यानुसार √3/4 एरिया घेऊ शकतो आपण. ए ने डिनोट करू शकतो. साईड जे दिलेली आहे एलचा स्क्वेअर याला करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टी टाइम सोबत. तर dA अपॉन dt is equals to √3 upon 4 constant by differentiation of L square. L square चं differentiation √3 upon 4 into 2L dl upon dt. आणि dl upon dt ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे इन्क्रीजिंग रेट जो सांगितलेला आहे त्यानुसार. आन्सर येईल dA upon dt is equals to √3/4 into 2. L ची व्हॅल्यू आहे 3 into dl upon dt ची व्हॅल्यू आहे √2. तर 2 1 जा 2 2 2 जा 4. तर हे येईल 3 अपॉन 2 √3 इंटू √2. तर हे येईल 3 इंटू √6 अपॉन 2. आणि एरिया आहे म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. तर dA अपॉन dt या रेटने चेंज होईल. बाकी काहीच नाही आहे. खूप इझी आहे क्वेश्चन. फक्त व्यवस्थित तुम्हाला लर्न करायचं आहे आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. जो 11 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे त्यात सांगितलेलं आहे द व्हॉल्यूम ऑफ स्पियर इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ इट्स सरफेस एरिया वेन इट्स रेडियस इज 5 सेंटीमीटर. तर यामध्ये आपल्याला याच्या अगोदर जो 9वा क्वेश्चन सॉल्व्ह केला होता त्याच टाईपचा आहे. फक्त तिथं सरफेस एरियाचा रेट विचारला होता आणि आपल्याला व्हॉल्यूम काढायला व्हॉल्यूमचा रेट विचारला होता. इथं सरफेस एरियाचा रेट विचारलेला आहे. सेम आहे फक्त थोडा चेंज आहे. तर आपल्याला दिलेला आहे रेट ऑफ
चेंज ऑफ वॉल्यूम, जो वॉल्यूम चेंज होता है, वॉल्यूम ऑफ स्फीयर, द रेट ऑफ चेंज ऑफ वॉल्यूम ऑफ स्पीयर इज गिवन ॲज dv अपॉन dt ने डिनोट करू शकतो. तो दिलेला आहे 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. रेडियस दिलेली आहे, ती सांगितलेली आहे क्वेश्चनमध्ये 5 सेंटीमीटर. तर त्यानुसार एरियाचा जो चेंज आहे तो आपल्याला फाइंड आउट करायला सांगितला. तर सगळ्यात पहिले व्हॉल्यूमच्या ज्या फॉर्म्युल्यानुसार आपण व्हॉल्यूमचा चेंज काढू शकतो तर ते लिहून घेऊया. नाव क्वेश्चनमध्ये जे आहे व्हॉल्यूम जो असतो, व्हॉल्यूम ऑफ स्पीयर दिलेला आहे म्हणून व्हॉल्यूम ऑफ स्पीयर 4/3 पाय आर क्यूब. तर v इज इक्वल्स टू 4/3 पाय आर क्यूब. याला डिफरन्शिएट करून घेऊया विथ रिस्पेक्टिव्ह टी. dv अपॉन dt इज इक्वल्स टू 4/3 पाय आर क्यूबचं डिफरन्शिएशन 3r² इंटू dr अपॉन dt. तर हे येईल dv अपॉन dt ची व्हॅल्यू काय आलेली आहे 20 इज इक्वल्स टू 4/3 पाय इंटू 3 इंटू r². r ची व्हॅल्यू आहे 5चा स्क्वेअर इंटू dr अपॉन dt. तर 20 इज इक्वल्स टू 4 पाय अपॉन 3 इंटू 3 इंटू 25 इंटू dr अपॉन dt. 3 इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल आणि ज्या मल्टिप्लाय त्या डिवाइड होईल. तर म्हणजे काय येईल 20 इंटू 3 अपॉन 4 पाय इंटू 3 इंटू 25 इज इक्वल्स टू dr अपॉन dt. याला सॉल्व करूया. याला सॉल्व केल्यानंतर सॉल्व होईल. हा 3 गेट कॅन्सल. 4 1 जा 4, 4 5 जा 20, 5 1 जा 5, 5 5 जा 25. म्हणजेच आन्सर काय येईल dr अपॉन dt ची व्हॅल्यू येईल 1/5 पाय. हे एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण सॉल्व करूया म्हणजे आपला आन्सर येईल. तर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं त्यांचा सरफेस एरियाचा चेंज, तर तो चेंज फाइंड आउट करूया. तर सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे, सरफेस एरिया ऑफ स्पीयर तो आहे 4πr². तर यस न डिनोट करतो 4πr², डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्टिव्ह टाइम कारण की चेंज करायला सांगितला. तर ds अपॉन dt इज इक्वल्स टू 4π कॉन्स्टंट बाहेर, r² डिफरन्शिएशन 2r इंटू dr अपॉन dt. तर 4π जसच्या तसे 2r ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5 सेंटीमीटर, ते पुट करूया इंटू dr अपॉन dt ची व्हॅल्यू काढली 1/5 पाय. इथला 5 गेट कॅन्सल, इथला पाय गेट कॅन्सल, 4 2 जा 8. तर ds अपॉन dt ची व्हॅल्यू आली 8 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व. 12 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे ज्यामध्ये द एज ऑफ क्यूब इज डिक्रीजिंग ॲट अ रेट ऑफ 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. फाइंड द रेट ॲट विच इट्स व्हॉल्यूम इज डिक्रीजिंग वेन द एज ऑफ द क्यूब इज 3 सेंटीमीटर. हा सुद्धा खूप इझी आहे, फक्त क्यूबचे फॉर्म्युले आणि क्यूब तुम्हाला माहिती पाहिजे काय असतो, तर हा सुद्धा सॉल्व होतो. तर क्यूब सगळ्यात पहिला काढता आला पाहिजे. तर क्यूब या टाईपमध्ये राहतो ज्याच्या सगळ्या साईड इक्वल राहतात. याची साईड जर आपण यल म्हटलं तर त्याची जी डिक्रीजिंग होत आहे, द रेट ऑफ डिक्रीजिंग एज ऑफ क्यूब इज dl अपॉन dt. या फॉर्मॅटमध्ये आपण घेऊया आणि यल ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. ही व्हॅल्यू त्यांनी सांगितली 0.6 सेंटीमीटर पर सेकंड आणि एल ची व्हॅल्यू एज त्यांनी दिलेली आहे क्यूबचं 2 सेंटीमीटर. तर आपल्याला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती आहे, व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल्स टू एल क्यूब. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्टिव्ह टी. व्ही इज इक्वल्स टू एल क्यूब, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्टिव्ह टी टाइम सोबत. dv अपॉन dt इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ एल क्यूब. तर 3l² इंटू dl अपॉन dt या फॉर्मॅटमध्ये येईल. 3l ची व्हॅल्यू आहे 2चा स्क्वेअर इंटू dl अपॉन dt ची व्हॅल्यू 0.6. 3 इंटू l चा स्क्वेअर 4 इंटू 0.6. 3 4 जा 12 इंटू 0.6 dv अपॉन dt ची व्हॅल्यू. तर 12×72 म्हणजेच dv अपॉन dt येईल 7.2 सेंटीमीटर स्क्वेअर क्यूब पर सेकंड. अशा प्रकारे हा इक्वेशन होतो सॉल्व. रिसॉल्व करायचा आहे ज्यात सांगितलेलं आहे अ मॅन ऑफ हाईट 2 मीटर वॉक्स ॲट अ युनिफॉर्म स्पीड ऑफ 6 किलोमीटर पर आवर अवे फ्रॉम अ लॅम्प पोस्ट ऑफ 6 मीटर हाय
फाइंड रेट ॲट विच द लेंथ ऑफ द शॅडो इज इन्क्रीजिंग. इथं शॅडोची लेंथ इन्क्रीजिंग सांगत आहे, तर आपल्याला इन्क्रीजिंग लिहायचं आहे, त्याची स्पीड सुद्धा दिलेली आहे. तर त्यानुसार आपल्याला पहिले याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतरच मग आपण याला सॉल्व्ह करू शकतो. दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपण जे मॅनची हाईट आहे ते 2 मीटर कन्सिडर केली आणि त्याची जी शॅडो आहे लॅम्पची हाईट 2 मीटर आहे आणि युनिफॉर्म स्पीडनं तो इन्क्रीज होता, इकडल्या साईडला जात आहे आणि इन्क्रीजिंग होत आहे. त्यावेळेसच अवे फ्रॉम द लॅम्पपोस्ट पासून दूर जाताना त्याची 6 मीटर हाय होत आहे त्याचं लॅम्पपोस्ट. मग आपल्याला रेट फाइंड आउट करायचे आहे. द रेट ॲट विथ द लेंथ ऑफ द शॅडो इज इन्क्रीजिंग. शॅडोची लेंथ कशी इन्क्रीज होत आहे ते आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर दिलेली इन्फॉर्मेशन आपण लिहून घेऊ, याला कन्वर्ट करू मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये. हिअर ए बी इज हाईट ऑफ मॅन इज इक्वल्स टू 2 मीटर. त्यानंतर सी डी जो सांगितलेला आहे तो सांगितलेला आहे लॅम्प पोस्टची जी हाईट आहे ते हाईट ऑफ लॅम्प पोस्ट 6 मीटर. स्पीड जी दिलेली आहे, स्पीड कशाची स्पीड सांगितलेली आहे, मॅनची स्पीड ऑफ मॅन जो तिथून दूर जात आहे त्याची स्पीड आहे 6 किलोमीटर पर आवर. तर आपल्याला फाइंड आउट जे करायचं आहे ते जे इथं फाइंड आउट करायचं आपल्याला की रेट ॲट विच द लेंथ ऑफ शॅडो इज इन्क्रीजिंग. म्हणजे शॅडोची लेंथ जी आहे ते इन्क्रीजिंग कशी होत आहे ते आपल्याला फाइंड आउट करायची आहे. DL/dt आपण कन्सिडर करू शकतो. लेंथ ऑफ द शॅडो इज L. त्यानुसार बघा ही सगळी इन्फॉर्मेशन आपण लिहून घेतली. आता इथं हे 2 ट्रँगल तर काही आपल्याला कन्सल्टच नाही आहेत. याला आपण X कन्सिडर करू, याला आपण Y कन्सिडर करू आणि टोटल हे जे झालं हे L लेंथ आपण कन्सिडर करू शकतो. टोटल जे लेंथ आहे ती. आता इथे जे 2 ट्रायंगल आहे त्या 2 ट्रायंगलमध्ये आपण पाहूया इन ट्रायंगल CDP अँड इन ट्रायंगल ABP यामध्ये काही कन्सेप्ट आपल्याला सापडतो का. तर दोघांमध्ये कॉमन अँगल आहे. अँगल APB इज कॉन्करंट विथ अँगल CPD. सेम अँगल आहे, एकच अँगल आहे, युनिफॉर्म दोघांमध्ये आहे. त्यानंतर दोघंही 90 डिग्रीचे अँगल आहे. CDP इज कॉन्करंट विथ ABP इच 90 डिग्री. म्हणून अँगल टेस्टनुसार ट्रायंगल CDP इज इज सिमिलर विथ ट्रायंगल ABP. अँगल टेस्ट. जर सिमिलर ट्रायंगल असेल तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा सेम असतात आणि करस्पॉन्डिंग साईन सेम प्रपोर्शनमध्ये असतात. म्हणून CD/AB इज इक्वल्स टू DP/BP इज इक्वल्स टू CP/AP. त्या फॉर्मॅटमध्ये. आता ज्याची इन्फॉर्मेशन आहे त्याची इन्फॉर्मेशन इथं लिहून घेऊ. CDची इन्फॉर्मेशन आहे 6, ABची इन्फॉर्मेशन आहे 2 लिहून घेतली. DPची इन्फॉर्मेशन आपल्याकडे नाही पण BPची इन्फॉर्मेशन Y आहे. CPची इन्फॉर्मेशन नाही आहे तर आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे DPची इन्फॉर्मेशन टोटल L आहे आणि L असल्यामुळे म्हणजे X+Y म्हणू शकतो. त्याला L म्हटल्यापेक्षा X+Y म्हणू शकतो कारण की दोन्ही आहे. DPची इन्फॉर्मेशन X+Y आहे आणि BPची इन्फॉर्मेशन Y आहे. तर त्या फॉर्मॅटमध्ये याला लिहून घेऊ. आता याला सॉल्व्ह करू. इथं याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळते ते बघा काय. हा 2 इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. हा Y इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. म्हणजेच 6Y इज इक्वल्स टू 2X + 2Y. 2Y इकडे पाठवा किंवा 2 कॉमन काढून घ्या. 6Y इज इक्वल्स टू काय होईल ते 2 कॉमन काढल्यावर X+Y. 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाऊन डिवाइड होईल. 6/2Y इज इक्वल्स टू X+Y. तर हे काय होऊन जाईल 3Y. 6 जर 2 6ला भाग दिला तर X+Y. हा X इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर निगेटिव्ह होईल. म्हणजेच 3Y - Y इज इक्वल्स टू X. तर आपल्याला मिळेल. तर दिलेली इन्फॉर्मेशनवरून Xची 2Y इज इक्वल्स टू X आला. याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू T. 2 × dy/dt इज इक्वल्स टू dx/dt. तर आपल्याकडे जे इन्फॉर्मेशन काढायचे त्या इन्फॉर्मेशननुसार आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करू. तर आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन होती त्यामध्ये त्यांनी डिक्रीजिंगचा रेट सांगितला होता. तर dy/dt आपण त्याचा रेट काढू शकतो. एक रेट दिलेला होता. तर dx/dt म्हणजे ही व्हॅल्यू आहे जी रेट चेंज होत आहे स्पीडचा. तर 2 × dy/dt इज इक्वल्स टू 6. dy/dt इज इक्वल्स टू 6/2. dy/dt इज इक्वल्स टू 3 km/h. तर 3 km/h चेंज होईल त्यांच्या स्पीडमध्ये जेव्हा तो शॅडोपासून दूर जाते किंवा शॅडोच्या
दूर जात आहे. तर यानुसार हा क्वेश्चन होतो सॉल्व. यानंतरचे जे क्वेश्चन आहे 14, 15, 16 तुमच्यासाठी होमवर्क आहे. जर डिफिकल्टी आली तर कमेंट सेक्शनमध्ये कळू शकता किंवा माझ्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. आपण डिफरंट प्लॅटफॉर्मवर आपला सिलेबस कंप्लीट करत आहोत, म्हणून तिथं पण कळवलं तर चालते किंवा डायरेक्ट कमेंट केली तरी चालेल. थँक्यू.